नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांचा नमोच्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे। परंतु शेतकऱ्यांना त्याच वेळेस एक वाईट बातमी राज्य सरकारने दिली आहे आणि ती अशी आहे की राज्यामधील 4 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना नमोच्या दुसऱ्या हप्त्याचा लाभ मिळणार नाहीये आणि राज्यामधील या जिल्ह्यातील शेतकरी या दुसऱ्या हप्त्याला सर्वात जास्त मुकणार आहेत। तर मग तो कोणता जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याचा का लाभ मिळणार नाहीये याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्यायची आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ विना स्किप करता निवांत आणि निश्चित बसून शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, आजची जी अपडेट आहे ती स्वतः राज्यातील लोकमत या न्यूजपेपरने आज प्रकाशित केली आहे आणि आजच्या अपडेटची हेडलाईन अशी आहे की राज्यामधील 4 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार नाही सन्मान निधी योजनेचा लाभ। KYC विना PM किसान सन्मान निधी मिळणे आता मुश्किल आणि याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की राज्यामधील शेतकऱ्यांची KYC करण्यासाठी 15 जानेवारी 2024 ही डेडलाईन दिली होती। मात्र आतापर्यंत सुमारे 4 लाख शेतकऱ्यांची KYC बाकी आहे। त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यास अडचणी आता निर्माण झाल्या आहेत। PM किसानचा 14 हप्ता वाटला जात असताना 3 अटींची पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये अवघी 70 लाख होती। परंतु कृषी विभागाने सातत्याने प्रयत्न करत 15 हप्त्याची वाट पिवळी ही संख्या 84 लाखांवर नेली। कृषी संचालक दिलीप झेंडे यांच्याकडून योजनेचा विस्तार करण्यासाठी सातत्याने आढावा देखील घेतला जात आहे। राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या KYC मोहिमेमुळे आतापर्यंत 86.48 लाख शेतकऱ्यांना योजनेच्या कक्षेमध्ये आणण्यामध्ये आले आहे। KYC साठी 6 डिसेंबर 2023 पासून राज्यामध्ये विशेष मोहीम ही सुरू करण्यामध्ये आली होती। कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गोदाम यांनी काही दिवसांपूर्वीच या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन लक्ष्य पूर्ण करण्याच्या सूचना कृषी यंत्रणेला देखील दिल्या गेल्या होत्या। याबरोबर शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांना प्रलंबित बाबींची पूर्तता करून घेण्याचे आश्वासन देखील करण्यामध्ये आले आहे। पात्र व्यक्तीने गावातील संबंधित विलेज नोडल ऑफिसर, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवकांशी संपर्क साधून विशेष मोहिमेमध्ये सहभागी व्हावे व प्रलंबित बाबीची पूर्तता देखील करून घ्यावी, जेणेकरून कोणताही व्यक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीये असे आवाहन चंद्रपूर कृषी विभागाने देखील या ठिकाणी केले आहे। याबरोबरच राज्यामधील शेतकऱ्यांना अशा प्रकारे आता शेत शिवारातून देखील KYC करता येणार आहे, ज्यासाठी शेतकऱ्यांना पहिल्यांदा PM किसानच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे। त्यानंतर मुख्य पृष्ठावरील KYC पर्यायावर क्लिक करायचे आहे। त्यामध्ये आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड हा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सर्च या पर्यायावर क्लिक करून घ्यायचे आहे आणि आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबरवर आलेला OTP त्या ठिकाणी प्रविष्ट करून घ्यायचा आहे आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे। अशा पद्धतीने KYC ची प्रक्रिया आता राज्यामधील प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेती शिवारामधून देखील मोबाईलद्वारे करता येणार आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, राज्यामधील ज्या पण शेतकऱ्यांची KYC बाकी आहे, आता अशा सर्व अपात्र शेतकऱ्यांना केंद्राच्या PM किसान सन्मान निधी योजनेसोबत राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आगामी दुसऱ्या हप्त्याचा देखील लाभ मिळणार आहे। आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।